सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात अनेक राजकारण्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक फंडे अवलंबले आहे। या नादात मात्र आत्तापासूनच जनतेला वेठीस धरून अक्षरशः त्यांचे हाल करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवला जात असल्याने नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे। 15 सप्टेंबर रोजी असाच गायिका शहनाज अख्तर यांच्या गायनाचा कार्यक्रम शरद पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता समजणाऱ्या व उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत एक संभाव्य उमेदवारांनी आयोजित केला होता। सदर कार्यक्रम मूर्तिजापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जुन्या शहरात जाणाऱ्या वर्दळीच्या मुख्य रस्ताच बंद केल्याने वाहतुकीसाठी मोठा खोळंबा निर्माण झाला होता। एवढेच नव्हे तर बस स्थानकावर जाणाऱ्या बस देखील बंद करण्यात आल्याने बस स्थानकापासून 2 किलोमीटर बायपासवर बस थांबा करण्यात आला। यामुळे बस स्थानकापासून बायपास पर्यंत प्रवाशांना ऑटो रिक्षा करून जावे लागल्याने प्रवाशांना अकारण भुर्दंड सहन करावा लागला। यामुळे प्रवासी प्रचंड संतप्त झाले होते। राजकीय स्वार्थासाठी येथे भावी उमेदवारांकडून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। असे गर्दी गोळा करण्यासाठी घेतलेले कार्यक्रम हे मुख्य रस्त्यावर आयोजित करून राजकारणी जनतेच्या जीवावर उठले आहे। शहरात अनेक मैदाने असताना असे कार्यक्रम मैदानावर असावेत अशा भावना मूर्तिजापूरकरांनी व्यक्त केल्या। आधीच लहान रस्ता असल्याने या चौकात नेहमीच गर्दी असते। शहरात अनेक मैदाने खाली असताना रस्त्यावर कार्यक्रम घेण्याचा अट्टहास करण्यात आला। यासाठी नगर परिषदेने ना हरकत कशी दिली? आधीच शहरात वाहतुकीला शिस्त नाही। गणपती उत्सव त्यातही अशा रस्त्यावरील कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाने परवानगी कशी दिली असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे। दरम्यान एक महिला दुचाकीचा अपघात होऊन जखमी झाल्याची माहिती आहे। नगर परिषद केवळ जागेसाठी ना हरकत दिली आहे। परवानगी देणे हे पोलिसांचे काम आहे असे मुख्य अधिकारी शेषराव टाले यांचे म्हणणे आहे। तर नगर परिषदेने ना हरकत दिल्याने आम्ही कार्यक्रमाला परवानगी दिल्याचे शहर पोलीस निरीक्षक अजित जाधव यांचे म्हणणे असले तरी भजन गायनाचा कार्यक्रम असल्याने साहजिकच या कार्यक्रमाला महिला जमल्या, परंतु महिलांना व बसण्यासाठी वेगळी व्यवस्था नसल्याने महिला व पुरुष एकत्र उभे राहून कार्यक्रम बघत होते। जिल्ह्यात व तालुक्यात महिला विनयभंगाचे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणात घडते। घटना ताज्या असतानाच यासाठी पूर्वीच पोलिसांनी महिला सुरक्षा लक्षात घेता परवानगी नाकारायला हवी होती असे प्रतिपादन मंत्रालय महिला समन्वय समितीच्या सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या रजनी पवार यांनी केले आहे। कसलंही नाही एनली टाइम जासाठी आम्हाला बस स्टँडवर भेटला नाही। आम्ही तिथून 60 रुपये ऑटो करून इथं आलो। इथं आल्यानंतर इकडे धावपळ करायला लागून राहिली, तिकडे धावपळ करायला लागून राहिली। थोडं टाइम निघून गेला, आम्ही कुठं जाऊ मग आता? बस स्टँडवर कुठल्या प्रकारचा अनाउन्समेंट किंवा काही केलं? काहीच कोणीच नाही, विचारपूस करासाठी कोणी नाही, कोणीच नाही। आम्ही चौकशी कक्षामध्ये गेलो, कोणीच नाही दिसलं आम्हाला। वापस आलो आम्ही। चौकशी कक्षामध्ये सुद्धा तुम्ही कोणीच नाही। अर्धा तास थांबलो आम्ही। आम्हाला ते बिकुलचे कॅनवाला भाऊ होता ना, त्यांनी सांगितलं का तुम्ही बायपास वर जा। तिथून आम्ही 60 रुपयाची ऑटो केला, इथं आलो। इथं आल्यावरही बस नाही आहे। 7 वाजता बस आहे आमची, आता निघून गेली की राहिली। जागर जनस्थान करता कॅमेरामन श्याम वाळस्कर सह प्रतीक कुरेकर, अकोला।